मी दीपक भोसले, रयत क्रांती संघटना कार्याध्यक्ष. कालच्या झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात काशीगाव गटातून संजय वाघमारे हे तुतारीवर अधिकृत उमेदवार उभे होते आणि सरकोली गणातून माझी पत्नी सौ वर्षा दीपक भोसले स्वर्गीय अजितदादांच्या घड्याळाच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार होती. परंतु ज्यांनी आम्हाला वेबी फॉर्म दिले होते ते माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी दिले होते. परंतु आम्ही अर्ज छाननीपासून निवडणूक संपेपर्यंत आम्हाला अभिजित पाटलांनी विश्वासघात केला, कारण त्यांना माढा मतदारसंघातले 4 उमेदवार त्या ठिकाणी 4 गट उमेदवार निवडून आणायचे होते. म्हणून त्यांनी त्या भगीरथ बालके हे विठ्ठलचे माजी चेअरमन आहेत, त्यांचे विरोधक असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या दोन उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणले. खरं तर अभिजित पाटलाचे हे वागणं बरोबर नाही. त्यांनी त्याच्या स्वतःच्या राजकारणासाठी आमचा दोघांचा बळी घेतलेला आहे आणि याची तक्रार मी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांच्याकडे करणार आहे आणि राष्ट्रवादीचे सर्व या राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांच्याकडे सुद्धा मी यांची तक्रार करणार आहे. आणि खरं तर अभिजित पाटलांचं हे राजकारण हे पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य चळवळीतलं काम करण्याच्या पत्नीला त्यांनी त्या ठिकाणी विश्वासघात केला. त्या ठिकाणी आम्हाला तारून पराभव पत्करावा लागला, कारण हे तर अभिजित पाटलाचं सगळं कट कारस्थान आहे. आणि अभिजित पाटलांच्या जे माढा मतदारसंघामध्ये काय उमेदवार निवडून आलेत ते धनलक्ष्मीच्या जोरावर आले, त्यांचे अजितदादांच्या सहानुभूतीने निवडून आलेत. त्या ठिकाणी जे काही उमेदवार आलेत त्यांचा काही फायदा झालेला नाही. हे सगळं अभिजित पाटलाचं राजकारण भविष्यकाळामध्ये कुणी खपवून घेणार आहे, विश्वासघाताचं राजकारण आहे.